नाही. मला असं वाटतं, की सावंतवाडी हे एक असं शहर आहे, की जिथे धनशक्तीचा वापर जरी झाला तरी सुद्धा मतदार हे काँग्रेसच्याच बाजूने राहतील आणि व्यक्तीच्या बाजूने राहतील. कारण चांगली नीतिमत्ता असलेल्याच व्यक्तीला सावंतवाडीकर आजपर्यंत निवडून देत आलेले आहेत. हा सावंतवाडीचा इतिहास आहे. म्हणून मी वारंवार हेच सांगेन, की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीचा मतदार, सावंतवाडीतली जनता ही फार वेगळी आहे. उच्च शिक्षित आहेत, सामंजस्य आहेत. त्यांना कळतं, की कुठल्या व्यक्तीला निवडून द्यायला हवं, मग ते नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील. नाही, मतविभागणीचा विषय इथे नाही येणार. तर मुळात ठाकरे सेनेच्या उमेदवारांपेक्षा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, ते फार सक्षम आणि निवडून येणारे उमेदवार आहेत. हे तितकंच सत्य आहे, की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा ठाकरे सेनेपेक्षा आज काँग्रेसकडे फार चांगला पर्याय आहे आणि चांगला चेहरा आहे. याचं कारण असं, की ठाकरे सेनेकडे उमेदवार नसताना सुद्धा पहिलं त्यांनी समीरा खलीलचं नाव पुढे केलं होतं आणि कुठेतरी ही सीट काँग्रेसकडे जातीये, असं दिसायला लागल्यावर त्यांनी मग सीमा मटकर यांचं नाव पुढे केलं. सीमा मटकर ह्या जर राजकारणामध्ये जर सक्रिय असत्या, कुठल्यातरी पक्षाच्या जर त्या पदाधिकारी असत्या, संघटनेमध्ये जर त्या असत्या, तर नक्कीच त्यांची तुलना करून आपण महाविकासमध्ये आपण तो निर्णय एकत्रितपणे घेतला असता. पण कुठल्याही पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा न करता, आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता, त्यांनी डायरेक्ट त्यांचा नगराध्यक्ष त्यांनी तो अनाउन्स केला. कुठेतरी आमच्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा स्वाभिमान सुद्धा दुखावला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं, की सन्मानपूर्वक जर त्यांनी जर नगरसेवकांच्या जर आपल्या वाटाघाटी जर झाल्या असत्या, तर नक्कीच आपण महाविकास आघाडी केली असती. त्यासाठी मी सुद्धा 2 पावलं मागे यायला तयार होते. पण अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारे ते सन्मानपूर्वक आम्हाला नगरसेवकच्या सीट द्यायला तयार नाहीत. म्हणूनच आमची महाविकास आघाडी झाली नाही. पण मला अतिशय आनंद होत आहे ह्या सर्व गोष्टींचा, की लोकांसमोर आज चांगले पर्याय दिसतायत. आज लोकांसमोर आज चौरंगी लढत मोठ्या प्रमाणात दिसतीये. 4 चांगले पक्ष दिसतायत, चांगले उमेदवार दिसतायत. नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा चांगले चांगले उमेदवार दिसतायत. कारण थेट नगराध्यक्ष असल्यामुळे आज लोक व्यक्ती बघतायत, त्या व्यक्तीचं काम बघतायत, राजकारणात असलेलं काम बघतायत. आणि अशा पद्धतीने ही जी निवडणूक होणार आहे ती फार इतिहासात नोंद होईल असं मला एक एकंदरीत चित्र आता सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे. अजिबात नाही. सावंतवाडीचा जर विकास झाला असं जर म्हणणं असेल, तर मग लोकांच्या मध्ये एवढी नाराजगी का आहे? आज 121 लोकांनी अर्ज भरल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेमध्ये एक 7 जे उमेदवारांचे अर्ज होते ते तेवढे माघार घेतले. म्हणजे नाही म्हटलात तरी अराउंड 110च्या आसपास आज लोक लढतायत, 112च्या आसपास आज लढतायत. म्हणजे याचा अर्थ जनतेमध्ये कुठेतरी फार मोठी असंतोषता आहे, असं मला वाटतं. आज टाळले. आपण एका एका व्यक्तीला 3-3 टर्म आपण आज सत्ता देतोय. त्याच व्यक्तींना सातत्याने नगरसेवक पद देतोय. फक्त कुठेतरी भावनिक आवाहन करायचं, सातत्याने परत त्याच मुद्द्यांवरती बोलायचं आणि मग लोकांकडे मतं मागायची. निवडून आल्यानंतर 5-5 वर्ष मतदारसंघापासून गायब राहायचं. तो नगरसेवक 5 वर्ष परत त्या वॉर्डमध्ये सुद्धा तोंड दाखवत नाही. खरं तर ह्या सर्व परिस्थितीमुळे आज जर आम्ही नाही लढलो, तर कुठेतरी त्याच लोकांच्या हातात परत सत्ता जाणार आणि परत सावंतवाडीची परिस्थिती तशीच राहणार. सावंतवाडी ज्या पद्धतीने आपण विकासाच्या दृष्टिकोनातून बघतोय, सुंदरवाडी कशी व्हावी, आपण जी स्वप्न बघतोय, ती आज काँग्रेसच्या रूपाने पूर्ण होणार असं मला नक्कीच वाटतं. मला असं वाटतं, की जनता ठरवेल. त्यांनी त्यांचा उमेदवार दिलेला आहे. म्हणून मी काय सांगितलं, की तुम्हाला, की जनता ठरवेल ना. जनतेचा जो काही कौल असेल, जो काही निर्णय असेल, तो मलाही मान्यच आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य आहे. सर्व नगरसेवकांना मान्य असेल आणि मला वाटतं 2 तारीखला जी काही निवडणूक होतीये, त्यातूनच हे स्पष्ट होईल चित्र, की खरंच जनतेला त्यांचा उमेदवार मान्य आहे का? आणि मला असं वाटतं. मला संजू परब यांच्यावरती मला काही बोलावंसं वाटत नाही. कारण आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टीवरती बोलत असतो, एखाद्या विषयावरती बोलत असतो, त्यावेळेला आपण त्याचा अभ्यास पूर्ण आपण करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचे जे काही जर आरोप आहेत, तर मला वाटतं ते महायुतीमध्ये सगळीकडे आज महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे. आपसातच जर त्यांचे जर एवढे वाद आहेत, तर उद्या सावंतवाडीमध्ये सत्ता आल्यानंतर सावंतवाडी तर मला वाटतं हे महाभारताचं एक रणांगणच होईल, नगरपालिका. आणि संजू परबांनी जे काही वक्तव्य करत आहेत, ज्या पद्धतीने एक महिला म्हणून मला ते बिलकुल पसंत नाहीये. कारण मी सुद्धा एक उमेदवार आहे, विरोधी पक्षाची आज मी उमेदवार आहे. कोणतीही महिला उमेदवार, मला वाटतं ही निवडणूक महिलांची आहे, महिला आरक्षण आहे. एखादी महिला जर दुसऱ्या महिलेवर बोलत असेल, तर मी जर ती चांगल्या भाषेमध्ये बोलत असेल, तर मी समजू शकते.
पण कुठेतरी एका पुरुषाने एका महिलेवरती टीका करणं किंवा राजघराण्यावरती टीका करणं, कारण आमच्यासाठी सुद्धा ते एक रिस्पेक्टेड व्यक्ती आहे. त्या व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. त्यांच्या भाषेवरती सुद्धा प्रचंड टीका झालेल्या आहेत आणि मला आठवण करून द्यावीशी वाटते, की यापूर्वी सुद्धा पल्लवीताई केसरकर सुद्धा लढलेल्या आहेत. त्या सुद्धा कर्नाटकातून आलेल्या आहेत. त्या सुद्धा मराठी बोलतात. त्यांनाही मालवणी येत नाही. साक्षी वंजारींनाही अजून तितकंसं चांगलं मालवणी बोलता येत नाही. पण मला असं वाटतं, की नगराध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी, एक नगरसेवक म्हणून काम करण्यासाठी तुमची ती काम करण्याची इच्छा आणि तुमची नीतिमत्ता खूप चांगलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांना कुठेतरी असं अशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करणं किंवा तुम्ही त्याच्याबद्दल वक्तव्य करणं, ही सावंतवाडीची मुळात आधी संस्कृतीच नाही आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी खरं तर त्यांच्या वक्तव्यावरती आवर घालणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मला एक म्हणावंसं वाटतं. एक सावंतवाडीचे नागरिक म्हणून आणि एक विरोधी पक्षाची एक नेती म्हणून. कारण अशा पद्धतीने जर टीका होत राहिला तर भविष्यामध्ये महिला आरक्षण पडून सुद्धा महिला निवडणुकीमध्ये उद्या उतरणार नाही आणि निवडणुका लढणार नाही. असं मला वाटतं. नाही, मी त्याबद्दल काही म्हणू इच्छित नाही, कारण शेवटी महायुतीमध्ये ते एकत्र आहेत. कदाचित केसरकर साहेबांना असं वाटत असेल, की कुठेतरी आपली सीट आज धोक्यात आहे आणि मग त्यांना उद्या पाठिंबा त्यांना द्यावाच लागणार आहे. कदाचित त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलं असावं आणि एवढ्या मोठ्या नेत्यांवरती बोलण्यासाठी मी अजून तिथपर्यंत पोहोचली नाहीये. मी आज एक सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मी जिल्ह्याचे अध्यक्ष पदाधिकारी म्हणून काम करत आहे. जे माझे विचार आहेत, मी ते आजपर्यंत मीडियासमोर मांडलेले आहेत. आमच्यासाठी सर्व या जिल्ह्याचे नेते, मग ते विरोधी पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, हे आमच्यासाठी नेहमीच सन्माननीय आहेत. त्यांच्या चांगल्या कार्याचा सुद्धा आम्ही गौरव केलेला आहे. त्यामुळे आपण सावंतवाडीकरांनी या सर्व परिस्थितीचा आणि या सर्व वक्तव्यांचा विचार करून निवडणुकीच्या समोर जावं आणि 2 तारीखला जास्तीत जास्त मताधिक्याने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडून द्यावं आणि नगराध्यक्ष म्हणून साक्षी वंजारी यांना एकदा संधी द्यावी, अशी मी एक विनंती करू इच्छिते. या मुलाखती दरम्यान मला मुद्दाम सांगावंसं वाटतं, की मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सावंतवाडीचे 8 नगरसेवक हात चिन्हावरती निवडून आले होते. मग हात चिन्हावरती निवडून आलेले जे 8 नगरसेवक आहेत, म्हणजे ही सावंतवाडीची सुरुवात आहे काँग्रेसची आणि नक्कीच ह्यावेळेचं जे चित्र असेल, 2025चं जे चित्र असेल, ते 16चे 16 नगरसेवक सह फक्त नगराध्यक्ष सुद्धा हा काँग्रेसचाच असेल. त्यामुळे कोणाला जर असं वाटत असेल, की काँग्रेसचं काय आहे, तर त्यांनी काँग्रेसचा इतिहास बघावा. मागची नगरपालिका निवडणूक आणि त्यातले नगरसेवक आणि काँग्रेसचा असलेला मतदार याबद्दल विचार करून त्या पद्धतीने त्यांनी विचार करून मतदान करावं आणि जे काही वक्तव्य असतील ती करावी.